ज्याने एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याची सक्रात तळ्याला, भोगीवाड्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. मी काय गांजा ओढून आलो का माझ्या गोळ्या संपल्या. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला तांब्या लागतोय. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीनं शिवलं तर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्राचं सिंचन करायचं. इतकं गोमूत्र पवित्र, इतकं तांब्याचं पात्र पवित्र. पण तांब्याच्या पात्रात गोमूत्राची संगती झाली की इतकं घाण की शास्त्रात त्याला निषेध सांगितलं. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचं पाप वाढत असते. विड्याची पानं इतकी पवित्र, पण एकादशीच्या दिवशी ते अपवित्र. पदार्थ मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. पण तेच मीठ दुधाला लागले की दूध नासून जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. चला संक्रांतीचं निघलं म्हणून सांगितलं. मी काय कुठं थोडं घेतलं. या कोण्या दिवशी वाण काय करायचं. महिला सांगता सांगता 15 दिवस गेले तर यायला पुढे बसवीच किती. नाही आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती. मोहतीत काहीच करायला बाजार नाही. गळ्यात शपथ तुमचं सांगायला मला तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलेलं वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असते. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघते. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्याने पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसटतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळद कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिलं तिला वाण द्या, तिला भोगिडा द्या, त्याला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वंदीला, जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध करू शकत नाही. पण नाविन्य बघा. तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर दादच होईल, पटपट पाणी देत नाही, तुला हाटीने उठवायची का. असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबरा म्हणते विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आस्वंदी सोबत लग्न केले. नवलखे
जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसवनी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे गोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. हॅलो 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 हॅलो. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. बाकीचं शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि एक भुजा एक हात इंद्रजिताच्या स्वतःच्या दारात सुलोचनेच्या समोर पडला. चला, तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या. आपल्याला फक्त नवल सांगायचं. प्रभू रामचंद्राच्या पक्षात डोका आणण्यासाठी सुलोचना स्वतःहून गेल्या. रावण जात नव्हता. रावण रगील जास्त होता आणि लय माणसं रगिलीनच दिसते बरं. नुसत्या रगिलीनं, कोरडी रगील. असा माणसाकडे रगील बिकन कधी एखादं गथोडं उचलण्यासाठी तिथं रगिलकी दाखवायची. टेकही नसली पाहिजे माणसाकडे, अहंकार नसला पाहिजे. योगा साधा. स्वतः गेल्या. प्रणाम. कोण? मारुतीरायाने सांगितलं, लंकेश राजा रावणाच्या समोर येत. सुग्रीवा जी देऊन टाका शिर. सुंदरशा मखमली कपड्याने झाकलेलं इंद्रजिताचं शिर हातात देऊन टाका. डोकं उघडं केलं. बघत होती मालकाच्या चेहऱ्याकडे. एक जणांनी मला विचारलं, स्वतःच्या मालकाचं डोकं कापल्या बाई रडत काऊन नव्हती? ती याच्याकरता रडत नव्हती, तिला सती जात होती. जिला माघाराचं ती रडत. जी बाई सती जाती तिला असं वाटतच नाही ना आपले मालक मृत्यू पावलेत म्हणून. तिला मालकासोबत पेटून घ्यायचंय ना. आता ती पद्धत बंद झाली. ती त्या काळात सांगतो प्रतात्रयुगात. तिनं ते डोकं हातात घेतलं आणि हसू लागली. काय म्हणे मालक, केवढे तुमचे बाबा, 14 चौकड्याचं स्वराज्य त्यांना. काय तुमचे बाबा, काय तुमचे एक काका कुंभकर्ण, काय तुमचे एक काका तर म्हणे रामप्रभूच्या पक्षात गेले. म्हणे काय गेलेच. पण एक लक्षात ठेवा मालक, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू देत नसते. तुटलेलं डोकं आबा खत 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 हसलं. काय म्हणलं बायकोला, त्या बापानं तर मारले. मारणारे लक्ष्मण बाजूला होते. अरे म्हणजे हे तर बाप म्हणताय. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, मी शेषाचा अवतार आहे आणि सुलोचना माझी मुलगी, इंद्रजित माझा जावई. मी पोरगीची दुआ केली, स्वतःची मुलगी मी दुआ केली. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, देवा काम जरा चुकीचं केलंय, काळजी करू नका लखन, मी उठितो इंद्रजिताला. इंद्रजिताला उठितो म्हणलं की वानर जर शेखावताळले. अरे बापरे, म्हणजे आगोच काम आहे. यायची तर पाहुण्याची नाती लागली. राक्षस आहे ना, आपतो हल्ला आपल्याला आतालो यायला. आतालो कळाले नाही आपले पाहुणे आणि आता कळाले. मारुतीराय गेले प्रभू रामचंद्राला सांगितलं, काय प्रभू तुमचे पाहुणे? हो म्हणजे नातेवाईक. वानरले हुशार. काय म्हणे, इंद्रजित कोण आहे तुमचा जावई? रावण कोण? इंद्रजित जावई म्हणल्यावर रावण कोण? युवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग यु आहे ना, इनीला पळून देत असतील का? ऐकायला जरा घाण वाटलं असेल, पण माझ्या घरचं थोडंच रामायण आहे. ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पहा. गिरगावकराची कशाला शेपूट मुरगा राहिली. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणे. मारुतीरायाने विचारलं, देवा ह्या असाव्यावर का तुमच्यात?
आणि निष्ठावंत लोक होते ना, म्हणून तर प्रभू रामचंद्रांसोबत नेते. लक्ष्मण जर सोडून दिला तर प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नव्हता, म्हणूनच रावण मेला. नाही तर प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गाई रडू लागल्या, म्हशी रडू लागल्या, पाखरं रडू लागले, झाडं रडू लागले, भिंती रडू लागल्या, तर 1-2 लाख लोक गेले नसते का वनवासासोबत. पण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं, आपण जर माणसं 2-1 लाख नेले तर रावण प्रत्येक माणसाला 1-1 घर किंवा 2-2 घरं दिली असते. हे माणसं आपल्या विरोधात गेले असते, रावणाकडे जाऊन आपल्या बाजूला भांडले असते, विरोधात भांडले असते. म्हणून माणूस एकही नेला नाही. या भारताची सगळ्यात गोष्ट एकच चुकीची आहे, फक्त देशातली माणसं फुटीरवादी आहेत. नाही तर या देशाची नात कोणी करायचं नाही. देशाचा काय कवनाची माय व्याधी, ताकद नाही या देशाची. एका देशाची जमीन 4 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 3 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 2 पद्धतीची आहे, बाकी सगळ्या देशाची जमीन 1 पद्धतीची आहे. असा एकच देश आहे भारत देश, ज्याच्यामध्ये 11 पद्धतीची जमीन आहे, 11 प्रकारची जमीन फक्त याच देशात आहे. तो फक्त भारत देश आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या देशामध्ये 14 खाद्यस्थिती पिकतात, वैवासिक खाद्य 18 भार वनस्पती, फले फुले ओळती, बाविक्या पोखरणी नदी गंगा वाहती. 18 वनस्पती फक्त याच देशात, याच. दुसरी गोष्ट, 350 गंगेपैकी 1 गंगा गंडकी जर सोडून दिली तर 349 गंगा भारतात आहेत. मुख्य उपगंगा 2734. वाचीचा कधी तुम्हाला काय ग्रंथ वाचवायची गरज नाही, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याजवळ. मुक्कामपाडी अर्धा हातरीतात, अर्धा पांघरीतात, एवढ्याने मोबाईल येतं. त्याचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्या नद्या कळतात. 2734 नद्या, उप 349 मुख्य या भारतात आहेत, या भारतात. चला त्याच्या पुढची गोष्ट, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून दिला बा तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारत देशात सापडत्या. हे काय? याच्या पुढचा मुद्दा आहे का? असे कितीतरी 137 मुद्दे सांगितले मार्कंडेयांनी. आपल्याला डबल पुन्हा काढा करावा लागेल 8व्या दिवशी. कौर काय ते झाले 2-3. एवढी व्याप्ती या देशाची, फक्त एकच चूक आहे, फटीरवादी माणसं. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही माणूस सोबत गेला नाही लक्ष्मणाची. मारुतीराने विचारलं, तुमची वाई जावे नाते घडले, उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकाच्या आश्रमात प्रवेश केला, रामायणातला श्लोक काढला 16वा. प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला, उठवायचा का इंद्रजित. लक्ष्मणाकडे बघितलं, सांगितलं, अरे इंद्रजित उठीता येत नाही, इंद्रजित मारायचा आहे, रावण मारायचा आहे, कुंभकर्ण मारायचा आहे, बिभीषणाला लंकेचं स्वराज्य द्यायचंय, असं वाल्मिकानं लिहिलंय. आपल्याला इंद्रजित उठीता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार. पुढच्या अवतारात नवल बघा, 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. नवल केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2, महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले. शिक्षण पूर्ण झालं, सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव, दक्षिणा काहीच नको. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ या कृष्णा, काही गुरुदक्षिणा तुम्हाला. अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणार काही. ठीक आहे आईसाहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आईसाहेब का रडता? त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का? माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय. मला दुःखच नव्हतं. कशा करता? मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आईसाहेब काय करू? गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठीला नाही.
7व्या अवतारात स्वतःचा जावाई मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृतपुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळे तो आंधळा झालाय. आणि त्याच पापामुळं त्याचे 100 पोरं त्याच्या समक्ष मरणार. 100 मरणार, त्यापैकी दुर्योधन सुद्धा मरणार. आणि दुर्योधन मृत्यू पावल्यावर सुभद्रेच्या कपाळावर बोका लागणार. कस करायचं, द्यायची काय? हे त्याला माहित होतं पंढरपुरातल्याला. दाराला काय माहिती? देवकी मातेने सांगितलं कृष्णा मोडणं सोयरीक म्हणून. ते म्हणलं तस नाही जमत. अवतार घेताना ठरिले दादा लक्ष्मण तुम्ही मोठे व्हा, मी द्वापार युगात लहान होईल आणि तुम्ही सांगताल त्यावेळी आता तोडीला होई बासरवत, आता तोडीला होई बासरवत, पाहिलं मी आता तुझी बारे, पाहिलं मी आता तुझी बारे, तोडीला होई बासरवत, आता तोडीला होई बासरवत, पाहिलं मी आता तुझी बारे, पाहिलं मी आता तुझी बारे. आता तोडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आई अवतार घेताना असं ठरलंय की दादा जे बोलल ते मी ऐकत. दादाने सोयरी केली, मी कशी बोलायची? पाय रे कृष्णा, बघ ना कस तरी, बघ ना बघ ना. असं झालं नाही. मी सांगायला भगवंतानं सांगितलं दादा काय हरकत नाही, आचारी वगैरे सगळं काय लावायचे ते लावा, ठीक आहे नाही आनंद. भगवान द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक गरुडावर बसले आणि पुष्कर नावाचं तीर्थ आहे. त्या पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाचा अधिष्ठाने तिथे पांडव सापडले. अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं अर्जुना आमच्या दादाने एक काम चुकीचं केलंय, दुर्योधनाला सुभद्रा देऊ केली. अर्जुनानं सांगितलं तुम्ही मला देणार आहे त्याच्याकरता लग्नाचा विषय मी लावला आणि तुम्ही दिली तर दिली ना आमच्याच घरी दिली. एक काम करायचं म्हणे अर्जुना, ती सोयरीक मोडून तुला द्यायची. अर्जुनानं सांगितलं आधीच तर आमचं त्यांचं भांडण आहे आणि त्याला दिलेली पोरगी मला दिल्यावर ते तर काय आम्हाला उभंच कापित म्हणले, ते का जगू देतं का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही आणि त्याला तर द्यायचीच नाही आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही. नवल सांगलो, नवल नवल. काय करावं लागन? काय नाही म्हणे मी लुंगी आणली ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ. अर्जुन म्हणले देवा एक तर तुमची मला देऊ केली, ती दिली आमच्या चुलत भावाला आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्यासी, मला कोणीच देणार नाही. मी कोण्याच कामाचं मला कोण देणार आहे मग संन्यासी झाल्यावर? हे सगळा नाटकापुरता संन्यासी व्हायचा. तो संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. भगिनी म्हणजे बहीण. आता तुला खोटा संन्यासी व्हायचे. मला वाटते दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्या, ती लंबोटी लावली, सगळं पद्धतशीर आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठवलं. मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्म्या दर्शनाला एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का टनकन उडाली दोरकी. हो आपलं नाव कस्तुरी का? अरे बापरे, ती म्हणजे नगद मारुतीच्या पाया पडायचं. कवापासून मारुतीच्या पाया पडते, एकदा त्यांना नाव घेतलं. या संन्याशांनी नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकान चतुरीन अंतिकीन वचीन हे पटपटत नाव ठेवलं संन्याशी. याला चटत माहित होतं तिथलं, ते का खरा संन्यासी थोडंच होतं. अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय, पाहिलं कीच नाव घेतो. आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपर मध्ये टाकायची नाही, यायला सांगायची. पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत.
आमची इथे एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000ची आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू त्या नवरा बायकोचा. ही घ्यायची म्हणतील ते म्हणतो ताना पाणी, ही घ्यायची म्हणतील ती म्हणते ताना पाणी. त्या सक्रातीला म्हणजे आमदा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीत फाशी घेते. आलो माझ्याकडे ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ बांगायचा वाण दिसायला. नाही तर कस काय बाबाच्या माईने अंगात आणलो मी. नाही तर काऊन तुम्ही 40,000 द्या ना, कशाला पैठणी आणलं. मला माहित ना मलाही घ्यावं लागेल ना. नाही म्हणे बाबा जर तुम्हाला पैसे नसते द्यायचे तर औंदाच साल कसं निभवायचं ते सांगा. त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा आणि रिकामा जागा ठेवेल तिथं विषय. आमच्या चुलतेची दाढी करताना मी शेजारच्या खाली गेले. तुझी दाढी करणं म्हणलं ए मिशा दाबल्या ना आती बिनारा गेलो होतं. आती म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे. वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्यायला दम धरणं जरशी. ते म्हणले महाराज बघा लगेच म्हणलं काकू याली तिकून मागवा. आमच्या मागच्या घरात बसलं त्याला काकू आली पूजा टाकायला. काकू कोणी काढ पूजा टाकायला चहा आल्यावर येते. नाही झालाय ना तसाच पूजा आमच्या दारात झाला. हो चहाच्या घोटाला कुकाच्या घोटाला खावत नाही म्हणत नाही. तसाच पूजा आमच्या दारात. अण्णा कुठे गेले बाप्पा बाळू महाराज काय सांगायचं. चुलतीच होती आमची पण आता महाराज म्हणल्यामुळे अवजाव बोलत होती. काय सांगायचं बाळू महाराज 20 वर्ष झाले बाबा मी जुन्यावर सक्रात करते. यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत मंठ्याला गेले पैठणी आणायला 30,000 छान करून. आणि मी आणलो काकू औंदा पैठणी काय करायची हे आणायले तर औंदा काऊन हीच काय लावा तू. अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे तू मालक आणायले पण औंदा नाही सक्रात नाही ना. सक्रात जुन्या औंदा बाई बाळू नाव बरं फोन पुन्हा 12 महिने कशाला घरात ठेवायची. मी लगेच आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला आपला साधा आहे मस्त भारीचा. मी लगेच लावला म्हणलं अण्णा कुठे आहेत म्हणतात. अण्णा का पुढच्या वर्षी आणा औंदा जुन्या सक्रात बरोबर 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 अण्णा मागच्या घरात. हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्न नाशा दुमतून खाल्ल्या नाही तर 5-6 दिवस जरा 8 दिवस घेऊन चालला. मंगरूळला भागवत होतं. भागवत लवकर सुटलं संक्रांती दिवशी म्हणलं चला पोरायच्या मायला साडी घेऊन जा. आम्हाला भागवताच आली नाही पुढं फुकट कलर शेडी बोलव दुसरी आणू. जिकडे गेलं तिकडे साड्या असतात. मी घरी गेलो आमच्या घरच्या म्हणलं सक्रातीला साडी कशाला आणली. आम्ही आणलो मग काय आमदा का सक्रात होत्रावे का. मी येरी म्हणायलो असं घरी नसतं म्हणायचं मग सरा इचकून जाईल ना बाजार. म्हणलं साडी आणली ना. कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा. म्हणलं मला कशाला कोण म्हणून पण मी आणली. आमदा सक्रात कुठं नव्यावर आहे. अरे म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला. आमच्या 2-3 गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही. एका माणसाच्या साडीचे पैसे वाचावं म्हणून इतका कुठं नाही केला तर सगळ्या गावात पसरलं पटकन पसरलं द्यायच्या गावात. अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आले. नवल सांगा बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला. भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही. मला नाही आवडत कोणती महाराज. दादा म्हणजे कृष्ण अरे असं नाव जाऊ नको कोणाला. चल ना तू चल ना. तिथे गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का आपलं नाव कृष्ण आहे बरं का. दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे पाय पाय बघ महाराज बघ. सांगितलं का नाही आपले नाव. कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं आज. परत भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसते.
काय बासुंदी गुलाबजामुन काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या, इथली इथं खाते. हे महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे. कोणते बी नाही बरं म्हणाले मी, सगळे काही काही महाराज लोक काही काही. भगवान दादा म्हणले काय कृष्णा काय महाराज आहे. अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजांनी. भगवान म्हणजे चटच बाळ त्याला माहिती. चला संध्याकाळी भगवान आले. महाराजांना म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार, पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणजे इतक्या बाया सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं, तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढी केवढ्या. सकाळी दादा 4 वाजता आले. म्हणजे महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका, त्याबद्दल काही दुमत नाही, आमचा नियम आहे, आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाही. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बा दौडीत पिटी. ऐका हो ऐका, आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत. कृपा एका बाईने रस्त्याने याचं नाही. बायका भावनिक असतात आपल्या. कोमल अंतकरणे आपल्या स्त्रीचं लवकर कोमल पाकळतंय. सगळ्या बाया आपल्या घराने कुलप लावून. आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 2-4 बलराम दादाच्या वाड्याला स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं नाही होत आला कधीवर. भगवंतानं सांगितलं, मांडीला असा चिमटा घेतला महाराजाच्या ती सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिजे कसं ओळखू. लागलीच आवाज दिला भगवंताने, सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं. ती पाहती कवाडाकडून चलत ती भिताडाकडून. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा. नाही म्हणले ही नाही, ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली. तिला इशिक बायानं साडी नेसली, सुतळी बांधून. हो साड्या आता लय जणीला नेसता येईल ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायची नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवाय. हो कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहिती, काय काही कळलं नाही. दादा म्हणजे ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर. भगवंतांनी महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुणीला म्हणजे ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजी कानात घालू लागली, कडी अंगाला लावू लागली, चपात्या अशा फेकू लागली. हो पापड रस्त्यावर फोडू लागली. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खायची सव म्हणले, यायला पुरणपोळ्या जमतोय. तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जेव घालत. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. दम धरणं तुला न्यायची पण थांब न जात बाजूला तुझं बसले. म्हणले आजचे दिवस महाराजांना मुक्कामाला राहतो. भगवान म्हणजे दादा हे अशी अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामात. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात, राहू दे म्हणे शेजाऱ्याची. महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध घी सुभद्रा देईन.